शीतल आमटे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संबंधी आपण नागपूरवरून विशेष टीम बोलवून फॉरेन्सिक सॅम्पल्स वगैरे कलेक्शन केलं होतं. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा जो PM डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेलं होतं. त्यांच्या PM रिपोर्टमध्ये इनिशियली जे आलेलं आहे तर ते चोकिंग, डिसेरा आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल सॅम्पल प्रिझर्व म्हणून त्यांनी करायला सांगितलेलं आहे. आतापर्यंतच्या आपल्या तपासामध्ये ज्या दिवशी शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी हे दुपारच्या वेळेस त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळेस मॅडमनी दार उघडला नाही. त्यांनी दार पूर्ण आतमध्ये प्रवेश केला तेव्हा मॅडम झोपलेल्या अवस्थेत मिळाले. त्याच्या बाजूला तिथे एक इंजेक्शनचं सिरीज होतं. यानंतर आपण तिकडे सगळे सॅम्पल्स वगैरे जेव्हा कलेक्ट केले तर त्यावेळेस आपल्याला एक खाली सिरीज वापरलेली सिरीज आणि एक ॲम्पूल मिळालेला आहे, खाली बॉटल जी असते इंजेक्शनची. आतापर्यंतच्या तपासामध्ये मॅडम शीतल आमटे मॅडम यांनी काही लिथल इंजेक्शन संबंधीची माहिती घेतलेली होती आणि त्या मागवून घेतलेल्या होत्या. आपल्याला घटनास्थळावरून जे इंजेक्शन आणि जे ॲम्पूल प्राप्त झालेलं होतं तर ते आपण CE परीक्षणासाठी पाठवलेलं आहे. CE परीक्षणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्याला काही मिळालेल्या होत्या, लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल, हे सुद्धा आपण परीक्षणासाठी पाठवलेले आहे. याचा पण अद्यापर्यंत आपल्याला रिपोर्ट आलेला नाही आहे. CE परीक्षणाचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर PM रिपोर्ट, CE परीक्षण रिपोर्ट आणि त्यावर तज्ज्ञाचं मत हे आपण घेतल्यानंतर शीतल आमटे यांचं निश्चित मृत्यूचं कारण समोर येईल. सर, त्यांची काही श्रीमती शीतल आमटे ह्या काही मानसिक ताणतणावामध्ये होत्या आणि त्या संबंधीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये त्या उपचार स्वतःच घेत होत्या.